आरोग्यपूर्ण जीवनासाठी भारतीय आहार सर्वोत्तम डॉक्टर पूजा बागुल, धुळे सहसंपादक प्रभाकर अडगाळे। राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिरात आहार व आरोग्य या विषयावर बोलताना डॉक्टर पूजा बागुल यांनी भारतीय आहाराचं महत्त्व अधोरेखित केले। भारतीय आहार आयुर्वेदावर आधारित असून आहार हेच औषध या तत्वावर उभा असल्याचं त्यांनी सांगितले। ऋतूनुसार व संतुलित आहार घेतल्यास पचन सुधारते, प्रतिकारक शक्ती वाढते आणि मानसिक समाधान मिळते असं त्यांनी नमूद केले। शिबिराच्या चौथ्या दिवशी स्वयंसेवकांनी मालपूर येथील विविध मंदिरांची स्वच्छता करून सेवाभाव व स्वच्छतेचा संदेश दिला। दुपारच्या सत्रात सौर ऊर्जेचा उपयोग या विषयावर गट चर्चा घेण्यात आली। तिसऱ्या सत्रात प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र पाठक यांनी सोशल मीडियाचा जपून वापर करण्याचं आवाहन केले। वंदे मातरम कार्यक्रमाची सांगता झाली। शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य पी.डी. बोरसे यांचं मार्गदर्शन लाभले। मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी। राम तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी। मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम झूलेंगे तो पालना झुलाऊंगी, मीठे मीठे में भजन सुनाऊंगी। राम झूलेंगे तो पालना झुलाऊंगी, मीठे मीठे में भजन सुनाऊंगी। मेरे जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। थँक्यू। जी रावल B.Ed कॉलेज दोंडाईच्या इथले सर्व शिक्षक वृंद व माझ्या प्रिय स्वयंसेविका आणि स्वयंसेवक मित्रमैत्रिणींनो, मला इथे बोलवण्यात आलं व्याख्यान देण्यासाठी, त्यासाठी खूप खूप धन्यवाद। तसं मला फार अनुभव नाही आहे बोलण्याचा। सर्वप्रथम माझा परिचय देते। माझं नाव डॉक्टर पूजा बागुल। गेल्या 3 वर्षांपासून दोंडाईच्या इथे बागुल बाल रुग्णालय मी आणि माझे हजबंड डॉक्टर निलेश बागुल आम्ही दोघं मिळून चालवत आहोत। यावर्षीपासनं जिजाऊ गर्भसंस्कार केंद्र या नावाने आपण गर्भसंस्कार केंद्राची सुरुवात दोंडाईच्या शहरामध्ये केलेली आहे। सगळ्यात पहिल्यांदाच धुळे जिल्ह्यामध्ये असं म्हणता येईल की धुळे जिल्ह्यामध्ये अजून तरी गर्भसंस्कार केंद्र कुठे नाही आहे। तर ह्या केंद्रामध्ये मी मेनली प्रेग्नंट लेडीज ज्या असतात, गरोदर स्त्रिया, त्यांच्यावरती जे संस्कार केले जातात किंवा त्यांची जी दैनिक ज्या त्यांचे आहार आहे, व्यायाम आहे आणि रोजच्या ज्या हालचाली आहेत त्या कशा कराव्यात, कोणते नियम पाळावेत, याबद्दल मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मी तिथे देते। तुमच्या ओळखीमध्ये किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये ज्याला कोणाला गरज असेल त्यांना तुम्ही या केंद्रावरती पाठवू शकता। गर्भसंस्कार आहाराच्या संबंधात मास मीडियामध्ये येणाऱ्या अनेक गोष्टींवर अवलंबून राहून आपल्या शरीराची हानी करून घेत असतो, हेही त्यांनी आवर्जून सांगितलं। त्याचप्रमाणे पूर्वजांनी आपला जो आहार आपल्याला ठरवून दिलेला होता तो अतिशय संतुलित आणि समतोल आहार होता, हे सुद्धा त्यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितलं। आणि घरचा आहार हा सर्वोत्तम आहार
यावर त्यांनी ठाम भूमिका मांडली. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन, तो मग भावनांक असेल, त्यानंतर स्पिरिच्युअल क्वेश्चन असेल, अशा अनेक